गुड मॉर्निंग तर झालं, पण डोळे काही उघडतच नव्हते. आईने जबरदस्ती उठवून बसवलं होतं. आज स्कूलला जायच्या 2 दिवसाच्या सुट्टीनंतर ना मूड पूर्ण गेला होता आणि डब्याला पाहिजे होती मस्त अशी भेंडी. तर छान वेगळ्या शेपमध्ये कट करून आणि सकाळ सकाळी वासुदेव आलेले होते. त्यानंतर भेंडीची भाजी, चपाती आणि बॉटल भरून दिली. आंघोळ पण झाली, तयार झालं. त्यानंतर माझी सकाळची कामं झाली. फुलं घ्यायला गेले, देवपूजा करायची ना आता. तर पहिलं डबा बनवणं असतं आणि दुसरं माझं देवपूजा असते. आणि समर्थही स्कूलला गेला आणि त्याचा फ्रेंड पुढे गेला. तो 2 मिनिट मोबाईल बघत बसलेला. फ्रेंड पुढे गेला. इतकं पळत पळत माझं बाळ आज गेलं बस जाईल म्हणून. त्यानंतर सम्राट रात्रभर जागतो आणि सकाळी उठल्यानंतर मस्त असा सोफ्यावरती आराम करतो. देवपूजा केली. रांगोळीचा डब्बा हा कसा वाटला सांगा. जो पुणे जुना पोळी डब्बा आहे ना, त्यामध्ये मी यूज अँड थ्रोचे चहाची कपं, त्यामध्ये रांगोळी भरली, छान अशी देवपूजा आणि आहोने डेकोरेशन करून दिलं होतं 2 दिवसापूर्वी. कसं वाटते नक्की सांगा. सम्राट ही आंघोळ ते करून तयार झाला. जेवायला दिले, खिडकीतून प्लेट खाली टाकली, त्याला स्वतःला आणायला लावली आणि मस्त असं जेवण